नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 2 ऑगस्ट सायंकाळचे 6:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्यापूर्वी काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर भंडारा, गोंदिया, नागपूरच्या आणि गडचिरोलीच्या उत्तर भागांमध्ये हलका मध्यम, पश्चिम विदर्भात हलक्या सरी काही ठिकाणी, मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये हलक्या सरी पाहायला मिळाल्या. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या सरी, घाटाच्या आसपास थोड्याशा मध्यम सरी होत्या आणि कोकणातही हलक्या पावसाच्या सरीच पाहायला मिळाल्या. तर राज्यातील बहुतांश असे हे भाग होते ज्या ठिकाणी हवामान कोरडे सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. यानंतर सध्याची स्थिती पाहिली, मान्सूनचा आस असलेला कमीचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशीच आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे विशेष करून दिसत आहेत. राज्यात विशेष पावसाचे ढग नाही आहेत. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, पुणे, सातारा, कोल्हापूर हलक्या पावसाचे ढग थोड्याफार एक दुसऱ्या गावांवरती हलका पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत आणि हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे जातील. त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्याशा सरी देतील. विशेष मोठ्या पावसाचा मात्र अंदाज दिसत नाही. कोकणातही आणि घाटातही रात्री जर पाहिलं तर हलक्या सरी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी होतील. यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा घाटाच्या आसपास थोड्याशा हलक्या मध्यम सरी राहतील आणि मग कोकण किनारपट्टीला क्वचित हलक्या सरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये एखाद्या ठिकाणी झालं तर एकदम हलक्या सरी होतील. विशेष मोठा पाऊस नाही. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती याही भागांमध्ये विशेष काय पावसाचा अंदाज नाही. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही. हा एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होऊ शकतात, मात्र त्याचीही शक्यता खूप कमी आहे. हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, सातारा पश्चिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली, मात्र धोक्याचे इशारे या जिल्ह्यांसाठी नाहीत. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.